नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू आयसमध्ये। आज दिनांक 22 मे 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपादकीय। या सिरीजच्या माध्यमातून आपण लोकसत्ता पेपर, महाराष्ट्र टाइम असे काही महत्त्वाचे पेपर आपल्याकडे मराठीमध्ये आहेत आणि स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून त्यामध्ये आलेले जे काही अग्रलेख आहेत, संपादकीय आहे, त्या लेखांचं इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर आजच्या आपल्या डिस्कशनला सुरुवात करूया। तर या ठिकाणी जे लोकसत्ता पेपर आहे ते संपादकीय जे आहे तर या ठिकाणी आपल्याला जो सुरुवातीचा लेख दिसतोय त्याचा जो की आहे 2 सहस्त्रांकी नोटंकी हा लेख या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। त्यानंतर दुसरा लेख आहे दिल्लीच्या राजकारभारावरून भांडण हा लेख या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये। त्यानंतर सिद्धरामय्या पुढे दुहेरी आव्हाने हाही लेख आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये, कारण हे दोन्ही लेख राजकीय आहेत। त्यानंतर या ठिकाणी विश्लेषणमध्ये आपल्याला कोराडीतील प्रस्तावित जो वीज प्रकल्प आहे त्याला होणारा जो विरोध आहे त्याचे कारणे इन डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत आणि एकूणच पूर्ण इन डिटेलमध्ये त्याचा लोखाजोखा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे हे 2 लेख आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर सुरुवात करूया 2 सहस्त्रांकी नोटंकी हा जो लेख आहे त्या लेखापासून। या ठिकाणी लेखकाने जो मुद्दा उपस्थित केला आहे तो मुद्दा अगोदर आपल्याला पाहावा लागेल। अलीकडेच सरकारने 2000ची नोटबंदी जाहीर केली आहे आणि तिची मुदत सरकारने दिली आहे की 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांनी काय करायचं आहे, जी 2000ची नोट आहे ती कोणत्याही बँक शाखेमध्ये जाऊन ती बदलून घ्यायची आहे किंवा त्यांच्या अकाउंटला ती जमा करायची आहे। मग या ठिकाणी 30 सप्टेंबर 2023 नंतर जी 2000ची नोट आहे ते विधिसम्मत चलन राहणार नाही असं या ठिकाणी RBIने जाहीर केलेलं आहे। म्हणजे तुमच्याकडे नोट तुम्हाला 30 सप्टेंबर 2023च्या अगोदर ती तुम्हाला खर्च करावी लागेल किंवा ती बदलून घ्यावी लागेल। यानंतर आपल्या सर्वांना माहितीच आहे की 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने 1000 आणि 500 रुपये ज्या काही नोटा आहेत त्या नोटांची नोटबंदी आणली होती, ज्याला निश्चलीकरण असं आपण म्हणतो। मग या ठिकाणी जी सरकारने 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांची जी काही नोटबंदी आणली होती तो जो निर्णय होता त्या निर्णयामधील ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटींची या ठिकाणी अगोदर आपल्याला चर्चा करावी लागेल। सर्वप्रथम आपल्याला सरकारने 1000 आणि 500च्या नोटावर नोटबंदी का आणली तर त्याची ती प्रमुख उद्दिष्ट अगोदर पाहावे लागतील। सरकारचं म्हणणं असं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये जो काही काळा पैसा आहे आणि दहशतवादी कार्यांना होणारा जो काही आर्थिक पुरवठा आहे तो या ठिकाणी गोठवायचा आहे, तो या ठिकाणी कमी करायचा आहे। परिणामी आम्ही काय आणली आहे 1000 आणि 500 रुपयांच्या ज्या नोट आहेत त्या नोटाच्या निर्मितीवर किंवा त्यांच्या वापरावर बंदी आणली आहे। मग यामध्ये जे रोखीचे व्यवहार आहेत ते कमी करणे हे एक सरकारचं उद्देश होतं आणि दुसरं होतं डिजिटायझेशन। मग याही उद्देशांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं त्या प्रकारचा तो निर्णय घेतला होता। या ठिकाणी लेखकाचं असं म्हणणं आहे की जी ही प्रमुख 2 उद्दिष्टे सरकारने स्वतःपुढे ठेवली होती ती हेतू किंवा ती उद्दिष्टे या ठिकाणी साध्य झालेली नाहीये। सरकारचा जो निर्णय आहे तो पूर्णपणे फसलेला आहे। या ठिकाणी सरकार 2016ची जी काही नोटबंदी झाली त्या नोटबंदीवर टीका करताना लेखक या ठिकाणी आपणाला दिसतो आहे। त्या ठिकाणी ज्या 500च्या वरच्या ज्या काही नोटा होत्या त्या नोटावरती सरकार बंदी आणू शकलं असतं असं लेखकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। जेव्हा नोटबंदी झाली 2016 मध्ये तेव्हा जे चलन मूल्य होते भारतामध्ये त्या चलन मूल्याच्या जवळपास सरकारने 80% चलन मूल्याच्या ज्या काही नोटा आहेत त्या रद्द केल्या। परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता आणि बँकेच्या समोर खूप साऱ्या नागरिकांच्या लाईन्स लागल्या होत्या। हेही आपण सर्वांनी त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे। त्याचप्रमाणे जर सरकारला उच्च मूल्य असलेल्या नोटाच्या माध्यमातून काळा पैसा उभा राहतो असं सरकारचं म्हणणं होतं आणि तो जो उच्च मूल्याच्या नोटा आहेत त्यामुळे दहशतवादी कारवायांनाही खतपाणी मिळतं असं जे काही सरकारचं म्हणणं होतं। त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे
तर सरकारनं मग आता 2000ची नोट का आणली, असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. तो प्रश्न या ठिकाणी लेखक विचारताना दिसतंय. आणि जेव्हा सरकारने त्यावेळी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता तेव्हा सरकारने जनतेलाही विचारात घेतले नव्हते. लोकशाहीमध्ये जनतेला विचारात घेऊनच निर्णय घेतले पाहिजेत असं या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे. या ठिकाणी जी नोटबंदी झाली त्यामुळे जे काही दुष्परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाले त्याचीही चर्चा या ठिकाणी लेखक करताना दिसतोय. एक म्हणजे देशामध्ये एक प्रकारची घबराट निर्माण झाली होती आणि त्याचप्रमाणे छोटे आणि मध्यम जे काही उद्योग आहेत किंवा व्यापारी आहेत ते धोक्यामध्ये आलेले आपल्याला दिसतात. उद्योगातील मालक व कामगार या दोन्ही घटकाचे या ठिकाणी नुकसान झाले होते आणि सध्या नवीन 2000 रुपयाची जी काही नोट आहे ती वितरित करण्याची प्रणाली सुद्धा चुकीची आहे. म्हणजे आपल्याला 2016चा अनुभव आहे तरीही आत्ता आपण 2000ची नोट काय करत आहोत, तिच्यावर बंदी आणत आहोत. मग सरकारनं 2016 नंतर अर्थव्यवस्थेत चलनाचा पुरवठा तात्काळ सुरू व्हावा या उद्देशाने 2000ची नोट आणली होती. परंतु ती जी 2000ची नोट आहे तिचं वितरण करण्यामध्येही सरकारला खूप साऱ्या अडचणी आल्या. कारण पहिली नोट आणि त्यानंतर 2000ची नोट यांची साईज यामध्ये फरक होता. परिणामी जे ATM मशीन्स आहेत यांच्या माध्यमातून या नोटेच्या वितरणावर बऱ्याचशा मर्यादा आलेल्या आपणास दिसतात. या ठिकाणी लेखक असे म्हणतो की जर सरकारला काळा पैसा रोखायचाच होता तर सरकारने काय केलं पाहिजे, विविध कर आकारणी असतील किंवा विविध घटक आहेत त्या माध्यमातून सरकारने काळा पैसा रोखायला पाहिजे होता. परंतु या ठिकाणी जी जनता आहे किंवा जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत तो काळा पैसा रोखीच्या मालमत्तेपेक्षा ते काय करतात, त्यांचे जो काही काळा पैसा आहे तो दागदागिन्याच्या स्वरूपात किंवा जी काही स्थावर मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या स्वरूपात ते साठवून ठेवत असतात. ते पैशाच्या स्वरूपात ते पैसा साठवून ठेवत नाहीत. या ठिकाणी जी 2000ची जी काही नोट होती ती व्यवहार्य नव्हती असंही या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे. कारण सरकारच्या असं लक्षात आलं की 2000ची नोट व्यवहार्य नाहीये. परिणामी सरकारने काय केलं, 2018-19 पासून या ज्या नोटा आहेत 2000ची त्यांची छपाई या ठिकाणी सरकारने बंद केली होती. आणि जर आपण मार्च 2023 मध्ये पाहिलं तर एकूण चलन मूल्यामध्ये 2000 या नोटांचे मूल्य 3.62 लाख कोटी रुपये होते, जे की एकूण चलनाच्या केवळ 10.8% इतके असलेले आपल्याला दिसते. या ठिकाणी त्याचप्रमाणे लेखक असेही म्हणतो की सध्या 2000ची नोट बदलून घेण्यासाठी जी काही व्यवस्था सरकारने केली आहे ती ही व्यवस्था गुंतागुंतीची आहे. एक म्हणजे या ठिकाणी लोकांना किंवा जनतेला पुन्हा रांगेमध्ये उभा राहावे लागेल. दुसरा पॉइंट असा की एका वेळी फक्त 20,000 रुपयेच बदलून दिले जाऊ शकतात. म्हणजे एका वेळी केवळ 2000च्या नोटात तुम्ही बदलून घेऊ शकताय. म्हणजे ही एक या ठिकाणी असलेला गोंधळ जो आहे तो या ठिकाणी लेखकाने समोर आणून दिलाय. तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण 2000च्या नोटबंदी आणि त्याचबरोबर 2016 मध्ये झालेली जी नोटबंदी आहे त्यामध्ये लेखकाचं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आपण पाहिलं. आता जो पुढचा पॉइंट आहे तो पुढचा पॉइंट असा आहे की कोराडीमध्ये जो काही प्रस्तावित वीज प्रकल्प आहे त्या वीज प्रकल्पाला विरोध का होतो आहे हा जो पॉइंट आहे याला इन डिटेलमध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. सर्व भागांनी हा जो पॉइंट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर सर्वात अगोदर मुद्दा काय आहे तो आपण पाहूया. या ठिकाणी पहा, राज्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की औष्णिक वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मग यासाठी बऱ्याच ठिकाणी संच आपण स्थापन केले आहेत. मग परळीमध्ये एक संच आहे, त्यानंतर कोराडीला आहे, चंद्रपूरला आहे, भुसावळ अशा ठिकाणी बरेचसे औष्णिक विद्युत संच आपल्याकडे आहेत. परळी येथील 200 मेगावॉटचे प्रत्येकी 2 संच आणि कोराडीतील 200 मेगावॉटचा एक संच व चंद्रपूर येथील 210 मेगावॉटचे प्रत्येकी 2 युनिट आणि भुसावळ येथील एक 210 मेगावॉटचा युनिट सरकार काय करणार आहे, बंद करणार आहे. आणि ते बंद करून नागपुरातील जे कोराडी हे ठिकाण आहे या ठिकाणी
660 मेगावॅटचे प्रत्येकी 2 युनिट महाराष्ट्र सरकार सुरू करणार आहे, अशा प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. परंतु हा जो कोराडीचा वीज प्रकल्प आहे, या प्रकल्पाला विरोध होताना दिसत आहे. यामध्ये पर्यावरणवादी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील, हे एकत्रपणे या प्रकल्पाला विरोध करत आहेत. मग हा जो नवीन प्रकल्प आहे किंवा जे काही नवीन युनिट कोराडीला स्थापन होत आहेत, त्याला विरोध करण्याची जी कारणे आहेत, त्या कारणांचा लेखाजोखा अगोदर या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. सर्वात पहिले कारण म्हणजे जो कोराडीचा अगोदरचा वीज प्रकल्प आहे, त्यामुळे या ठिकाणची जी शेत जमीन आहे ती नापीक झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दुसरा पॉइंट, या ठिकाणी भूजल पातळी एक तर खालावली आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्राउंड वॉटर ही पॉल्यूट झालं आहे, ग्राउंड वॉटर ही दूषित झालेलं या ठिकाणी दिसतं. आणि जे नागपूर शहर आहे, नागपूर शहरामधील जे हवा प्रदूषण आहे ते बी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं. मग या ठिकाणी जनसुनावणीवरील ही काही आक्षेप या ठिकाणी घेतला जातोय. तो आक्षेप काय आहे? नागपूरचे तापमान सध्या 45° डिग्री आहे आणि जनसुनावणी जी आहे ती 29 मेला दुपारी 12:30 वाजता ठेवण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी भर उन्हात तुम्ही जनसुनावणी ठेवत आहे, याचा अर्थ त्या जनसुनावणीला कोण येईल? त्या जनसुनावणीला खूप कमी नागरिक येतील. त्याचप्रमाणे जनसुनावणीसाठी फक्त 10 किलोमीटर परिघातील नागरिकांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यानंतर दुसऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं नाहीये. त्यानंतर असा एक पॉइंट या ठिकाणी विचारला जातो की जी जनसुनावणी आहे ती प्रकल्प कार्यालयातच ठेवण्यात आली आहे. मग ती जनसुनावणी अशा ठिकाणी का ठेवण्यात आली नाही ज्या ठिकाणी ती सर्व नागरिकांना सोयीची ठरेल, सर्व घटकांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल? अशा प्रकारचे कितीतरी क्वेश्चन किंवा अशा प्रकारचे कितीतरी आक्षेप या ठिकाणी जनसुनावणीवरही घेतलेले दिसतात. यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो आहे, या प्रकल्पामध्ये राजकीय भूमिका काय आहे? आपल्या सर्वांना माहिती असं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काय केलं आहे, जे काही प्रकल्प विरोधक आहेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो कोराडीतील जो काही प्रकल्प आहे, तो प्रकल्पाविषयी जो काही विरोधकांचं म्हणणं आहे ते त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्याचे ते कार्य करतील. आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं असंही म्हणणं आहे की नागपूर परिसरातील इतर ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प उभारला जाऊ शकतो का, याचा विचार सरकारने करावा, अशी एक सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिलेली दिसते. यानंतर जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणावर आतापर्यंत काय परिणाम झालाय कोराडी वीज प्रकल्पाचा, त्याचीही चर्चा या ठिकाणी या पॉइंटमध्ये केली आहे. त्या ठिकाणी पहा, जो काही औष्णिक वीज प्रकल्प आहे त्यामधून मोठ्या प्रमाणावर राखेची निर्मिती होते आणि त्या राखेची विल्हेवाट लावण्याबाबत खूप सारे पर्यावरणीय नियमही असतात. परंतु ते जे नियम आहेत त्या नियमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं या ठिकाणच्या रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे काय झालं, खसाळा या ठिकाणी एक राख बंधारा होता, तो फुटला. परिणामी आसपासच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राखेचा प्रसार झाला आणि त्या ठिकाणची जी जमीन आहे ती नापीक झालेली दिसते. त्याचप्रमाणे नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारी जी काही नदी आहे त्या नदीमध्येही राख पसरली असल्याने या ठिकाणी जे पाणी आहे ते दूषित होताना दिसत आहे. परिसरामध्ये जी काही शेती आहे शेतीमध्येही राख पाण्यामुळे पसरत आहे. परिणामी मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणची जी काही शेती आहे ती निकामी झाली आहे. अशा प्रकारचे पर्यावरणीय परिणाम या ठिकाणी होताना दिसत आहेत या प्रकल्पामुळे, असं त्या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यानंतर प्रस्तावित जो काही प्रकल्प आहे तो पर्यावरण परिणाम मूल्यांक या ठिकाणी झालं आहे काय, ते केलं गेलं आहे काय, याचीही चर्चा या लेखामध्ये केली आहे. आता मूल्यांकन अहवाल महाजनकोकडे आहे आणि तो जो काय मूल्यांकन अहवाल आहे त्याची जी भाषा आहे ती स्थानिक नागरिकांना समजेल या प्रकारची नाहीये. त्या ठिकाणी खूप टेक्निकल लँग्वेज वापरली गेली आहे. परिणामी स्थानिक लोकांना ती भाषा समजणार नाही. अशा प्रकारचा जाणून बुजून अहवाल या ठिकाणी महाजनकोने बनवला आहे, असं या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे ज्या काही स्थानिक लेवलच्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीचा
अहवालापासून दूर ठेवण्यात आलं आहे, म्हणजे त्या ग्रामपंचायतीला अहवाल देण्यात आला नाहीये किंवा अहवाल पब्लिश करताना किंवा अहवाल सरकारला देताना या ग्रामपंचायतीचं म्हणणं काय आहे ते विचारात घेतलेलं नाहीये। मग या ठिकाणी महाजनकोकडून असा प्रयत्न केला जात आहे की प्रकल्पासाठी सर्व काही सकारात्मक आहे आणि तशा प्रकारचा अहवालही या ठिकाणी महाजनकोकडून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा एक आरोप या परिसरातील नागरिकांकडून लावला जात आहे। मग या ठिकाणी अशा प्रकारे इन डिटेल मध्ये मित्रांनो आपण लोकसत्तामधील 2 महत्त्वाचे लेख या ठिकाणी डिस्कस केले। तर या ठिकाणी आज आपण इथेच थांबतो। तत्पूर्वी सिद्धू IAS हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे त्याला आपल्याला जॉईन करायचे, लाईक करायचे, कॉमेंट करायचे, शेअर करायचे आणि न विसरता सबस्क्राईबही करायचे आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग।